नमस्कार मित्रांनो, मी सूरज आज अनोखा देशमध्ये एक परत नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तो आहे आपल्या पुण्यातला। आज या ठिकाणी माझ्यासोबत आहेत श्री सुरेश दादा रेणुसे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ खूप छान होणार आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण पुण्यातील एक असं ठिकाण बघणार आहोत जे ऐतिहासिक तर आहेच पण आपल्या पुण्याच्या अगदी मध्यभागी सेंटरला आहे आणि त्याबद्दल फारशी काही अजून माहिती आहे असं मला वाटत नाही। ते ठिकाण म्हणजे भाऊसाहेब रंगारी भवन। हे भवन जवळपास आय गेस आज 200 वर्ष तर झाले असतील किंवा त्यापेक्षा जास्त 160 वर्ष। तो 160 वर्ष जुनं असं हे भवन आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मध्ये असलेले श्री सूरजदादा रेणुसे सर आहेत। ते आपल्याला या भवनाची आणि या ठिकाणी असलेल्या संपूर्ण ऐतिहासिक वारशाची माहिती देणार आहेत। नमस्कार। नमस्कार। हे भवनाचा जर आपण विचार केला तर हे भाऊसाहेब रंगारींचं राहतं घर नव्हतं। भाऊसाहेब रंगारींचं राहतं घर हे समाधान चौकामध्ये होतं। अच्छा। हे जे घर होतं हे 1883 साली एक पडकावाडा भाऊसाहेबांनी विकत घेतला होता। त्याचं मूळ कारण हे होतं की त्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी सशस्त्र क्रांती होती ती सशस्त्र क्रांती पूर्णपणे बंद पडायला लागलेली होती। कारण वासुदेव फडक्यांना देशाच्या बाहेर नेलं गेलेलं होतं। लहुजी वासू यांचा देहांत झाला होता, त्यामुळे जी सशस्त्र क्रांती जी होती पुण्यातली ती पूर्णपणे नमायला लागली। त्यामुळे प्रत्येक क्रांतिकारकाला किंवा सशस्त्र क्रांतिकारकाला एक अभेद्य ठिकाण असावं जिथं तो लपू शकतो, वेपन्स एक्सचेंज केले शकतो, प्लॅन ऑफ ऍक्शन ब्रिटिशांच्या विरुद्ध करू शकतो, त्या हिशोबाने एक जागा असावी। त्यामुळे भाऊसाहेबांनी हा पडकावाडा विकत घेतला आणि त्यांच्या देखरेखीखाली हा वाडा त्यांनी बांधला। या वाड्यामध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे ते ह्या वाड्याचे सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, क्रांतिकारकांना लपायला वेपन्स लपवायला वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या जागा, त्यामध्ये देवघर, त्यानंतर वरचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1892 ची सगळ्यात पहिली बैठक जी भाऊसाहेब रंगारीच्या देखरेखीखाली झाली, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करायचा हा निर्णय ज्याचा घेतला गेला ते ह्या भवनामध्येच घेतला। त्या भवनामध्ये आपण एक बेसिक फ्लो चार्ट बनवून ठेवलेला आहे लोकांना समजायला। 1851 ला भाऊसाहेब रंगारींचा जन्म झाला। 1883 ला हा पडकावाडा त्यांनी विकत घेतला आणि क्रांतिकारकांसाठी एक अभेद्य किल्ला उभा केला त्यांच्यामध्ये। 1892 साली ह्याच वाड्यामध्ये त्यांनी त्याच्या 13 सहकाऱ्यांनी पहिली मीटिंग घेतली आणि ह्या समोर सरदार इचलकरंजीचा वाडा होता, तिथं पहिला गणपती बसवला। हे पहिल्या मिरवणुकीचे 1892 सालचे पहिल्या मिरवणुकीचे फोटो आहे हा जुना। 1893 साली पहिल्या 92 साली 3 गणपती बसले, 93 साली 13 गणपती झाले। मग 1893 चा उत्सव झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी 26 सप्टेंबर 1893 च्या केसरी पेपर मध्ये एक अग्रलेख लिहिला। त्यांनी ह्या लोकांचं कौतुक केलं की ह्या लोकांनी ज्यांनीपर्यंत आतापर्यंत जे काही उत्सव ज्या पद्धतीने चालवलाय, मोठ्या प्रमाणात केलाय, याला आपण सहकार्य केलं पाहिजे। आणि मग 1894 ला लोकमान्य टिळकांनी विंचूरकर वाड्यामध्ये गणपती बसवला। 1905 ला भाऊसाहेबांचा मृत्यू झाला, त्यांनी त्यांचं एक मृत्यूपत्र बनवून ठेवलेलं होतं। तो आज आपण गणेश उत्सव बघतो, तो गणेश उत्सव कायमस्वरूपी चालू राहावा त्यासाठी त्यांनी एक पंच कमिटी नेमलेली होती। त्या पंच कमिटीमध्ये लोकमान्य टिळक, नचिकेळकर, काशीनाथ बुवा हे असे लोक त्यांनी नेमलेली होती जी पुढे हा गणेश उत्सव चालू ठेवतील। या मृत्यूपत्रामध्ये महत्वाच्या 3 गोष्टी आहेत। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगून ठेवलं होतं की माझ्या मृत्यूनंतर जे काही दिवस असतात म्हणजे त्यामध्ये वर्षश्राद्ध असेल, महिना असेल, ह्याच्या कुठल्याही गोष्टींवरती खर्च करायचा नाही, कारण मी जिवंत असताना काशीला जाऊन मी स्वतःची अंत्यविधी पार पाडलेले, त्यामुळे मला मरणाचं भय गेलेलं आणि देशाला पूर्ण अर्पण केलेले। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांची स्वकमाईची जेवढी काही संपत्ती होती ही सगळी संपत्ती त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला दान केली। ह्या संपत्तीमध्ये येणारं जे काही उत्पन्न असेल, भाडं वगैरे जे काही असेल, त्याच्यातून फक्त सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायचा। म्हणजे आज जसं कॉर्पोरेशन खर्च करतं, मॅनेजमेंट करतं, तसं सगळं मॅनेजमेंट या भवनातनं चालत होतं आणि ह्या जे काही उत्पन्न होतं त्या उत्पन्नाखाली ते चालवतात। त्यातून जर काय पैसे जर उरले तर त्या पैशातून मग ब्राह्मण भोजन आणि गरीब मुलांचं शिक्षण चालतं। ती आजही प्रथा चालू आहे। भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीला आम्ही गरीब मुलांना वह्या पुस्तक वाटप वगैरे ते आजही चालू आहे त्यापर्यंत। त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लिहून ठेवलं होतं की माझ्या मृत्यूनंतर हा सार्वजनिक गणेश उत्सव जो आहे तो माझ्या नावाने ओळखला जावा। त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव नुसतं उभा नाही केला, तो पुढे घडवला नाही, तर त्यांनी पुढे मेल्यानंतर पण व्यवस्थितरित्या चालू राहावा, लोकांपर्यंत पोहोचावा। त्याचा मेन उद्देश जो होता त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलं होतं की स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेला संग्राम आहे। त्यामुळे त्यांनी जी मूर्ती पण जशी बनवली आपण जे आता पाहतो भाऊसाहेबांची, ती मूर्ती पण त्या स्वरूपाचीच बनवली। 1905 ला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काशीनाथ बुवांनी त्यांचे मानसपुत्र त्यांचे त्या काळातले शार्प शूटर होते, त्यांनी हा गणेश उत्सव पुढे चालू ठेवला। 1958 साली त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी 1957 ला ऑफिशियल ट्रस्ट मध्ये कन्वर्ट केला मंडळाला त्यामध्ये।
जे पुणे आता फेमस आहे ह्याच्यासाठी डेकोरेशनसाठी ब्राह्मण लोक बघायला येतात. ती डेकोरेशनची सुरुवात काशीनाथ बुवांनी या गणपती समोर केली. हा पहिला देखावा गणेश उत्सवातला छत्रपती शिवाजी महाराजांचा या गणपती समोर होता. जसं आपल्याला आता कोरोना वगैरे आलं होतं, कोरोनामध्ये लोक बाहेर निघत नव्हती, तर त्या पिरियड मध्ये प्लेग होता 1897-98. प्लेग नंतर लोक बाहेर येणं बंद झालेली होती. गणेश उत्सवामध्ये परत लोकांनी सहभाग घ्यावा, रस्त्यावर लोक उतरावी, म्हणून भाऊसाहेब रंगारी आणि काशीनाथ बुवांनी हे भवनामध्ये जिथं मंदिर जिथं आहे आता तिथं जिवंत वाघाचे बछडे आणून ठेवलेले होते की लोक ते वाघ बघायला तरी येतील. हे मंदिर कुठे आहे म्हटलं तुम्ही? हे बाजूलाच जे मंदिर आहे तिथं आता मूर्ती आहे. ओके. त्यानंतर जो लाईटीचा गणपती, तो लाईटीचं डेकोरेशन लोक बघायला येतात सगळ्याचे. ह्याची सुरुवात सुद्धा याच गणपती समोर झाली पूर्णपणे. 1991 साली त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. 2016ला 125 वर्ष त्या गणेश उत्सवाला पूर्ण आली. हे बाकीचे जे काही शॉर्ट्स आहेत, फोटोज आहेत, हे जुन्या मिरवणुकीचे फोटोज आहेत. ह्याच्यामध्ये जुने पास जे वाटले जायचे मिरवणुकीचे, ते जे पासेस आहेत जुने काही वेगवेगळ्या जे काही देशांवरती संकट आलं, त्या महाराष्ट्रावरती संकट आलं असेल, त्याच्यामध्ये पुराचा असेल किंवा भूकंप असेल वगैरे, त्यावेळेस गणपती मंडळाने एकत्र येऊन कशा पद्धतीने देणगी वगैरे दिली, त्या पद्धतीचे काही पुरावे इथं ठेवलेले. आता ह्या वाड्याचं जे मेन वैशिष्ट्य आहे ते आपण दरवाजाचं बघू. चालेल. तो भाऊसाहेब रंगारी भवनाचा जो खासियत तुम्हाला आता जाणून घ्यायची असेल तर आपल्याला प्रत्यक्ष आतमध्ये जावं लागेल. ह्या वाड्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा दरवाजा, कारण ह्या दरवाजाच्या मागे क्रांती पूर्ण चालत होती. या दरवाजाचं वैशिष्ट्य असं होतं की हे लॉक एकदा खाली पडलं, ह्या पहिला दरवाजा, मधला दरवाजा आणि सगळ्यात मागचा दरवाजा, हे तिन्ही दरवाजे ॲट अ टाइम लॉक होत होते. त्यावेळेस ही एक पोलीस सिस्टम होती, ती आजपर्यंत आम्हाला कोणाला कळलेली नाहीये. या पोलीस सिस्टममुळे तिन्ही दरवाजे लॉक होत होते, म्हणजे क्रांतिकारी आतमध्ये सेफ राहू शकत होते. त्या काळामध्ये जर एखादा क्रांतिकारक जर बाहेर राहिला तर तो हाक मारू शकत नव्हता, कारण त्याच ब्रिटिशांचे पहारे, पोलिसांचे पहारे असायचे. क्रांतिकारी आतमध्ये पकडू जाऊ शकत. पण जे क्रांतिकारांना आतमध्ये जे होते त्यांना माहित होतं बाहेरनं हा दरवाजा कसा उघडायचा. ह्या दरवाजाला एक विशिष्ट नॉब त्यांनी करून ठेवलेला होता बाहेरच्या बाजूला, जो वरनं कुठंच दिसत नाही. ह्याच्या खाली एक प्रेस करण्यासाठी एक नॉब ठेवलेला होता. हा नॉब प्रेस केला की हा आतमधली कडी वर जात होती आणि बाहेरचा क्रांतिकारक आत येऊन परत दरवाजा लावू शकत होता. सो आता हा दरवाजा लॉक आहे, पण हा बाहेरून ओपन करता येतो. जरी आतून लॉक केला असेल तरी हा कसा बाहेरून उघडायचा हे फार थोड्या लोकांना माहिती होतं. जसं आता हा दरवाजा आपण इथे बघतो, इथे खाली या ठिकाणी एक लॅच आहे जे सहसा दिसत नाही, पण ज्या वेळेला आपण हे लॅच जे आहे ना प्रेस करतो, प्रेस केल्यानंतर हा दरवाजा ऑटोमॅटिकली उघडला. सो हे जे होतं ना हे एकदम साधं पण त्यावेळेचं अत्यंत उपयुक्त असं दरवाजा ओपन करण्याचा एक पद्धत. भाऊसाहेबांनी स्वतःच्या हाताने स्वतःची बनवलेली मूर्ती आहे, म्हणजे त्या काळातला आपण सेल्फी म्हणू शकतो. ही मूर्ती पण पूर्ण इको फ्रेंडली आहे. या मूर्तीचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर ही कागदाच्या लगद्यापासून लाकडी भुसापासून बनवलेली मूर्ती आहे. आम्ही क्वचितच ही मूर्ती बाहेर काढतो, कारण ह्याच्यावरती 3 लॉक आहेत. ती एक लॉक ओपन केलं की दुसरं होतं, दुसरं ओपन तिसरा, मग ही काच वर सरकते आणि मग ही मूर्ती बाहेर काढता येते. ही मूर्ती आता खूप डेलिकेट झाल्यामुळे आम्ही सहसा बाहेर काढतो. आता पेंट करून जवळपास 1-1.5 वर्ष आले. त्याचं जर डिटेलिंग तुम्ही बघितलं तर त्यांना पान खायची सवय होती, तर पानाचा विडा एक त्यांच्या तोंडामध्ये दिसून येतो. एकदम डिटेल्ड वर्क त्यांनी त्यांच्या मूर्तीचं केलेलं आहे. हे आणि एक पोर्ट्रेट जो जुनं, ह्या दोन ह्याच्यावरच आपल्याला कळतं की भाऊसाहेब रंगारी कशा पद्धतीने दिसत होते. आता हे भवनामधलं दुसरं सेक्शन आहे, दुसरी रूम. आता कदाचित जर ते लॉक ओपन करून किंवा दरवाजा ओपन करून जर ब्रिटिशर्स किंवा पोलीस आतमध्ये आले तर आतमध्ये क्रांतिकारकांना लपायला एक व्यवस्थित जागा असावी म्हणून ह्या रूमच्या खाली एक तळघरासारखी रूम बनवून ठेवलेली होती, भुयारी मार्ग. त्याच्यामध्ये हे आता लोकांना बघण्यासाठी मोठं केलं. तर आधी 1x1 होतं, तर ह्याच्यामध्ये क्रांतिकारक लपू पण शकत होते किंवा शस्त्र. त्याचबरोबर जर पोलीस आले तर आपल्या हाताशी वेपन्स असावे, त्यामुळं त्यांनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कप्पे करून ठेवलेले होते दरवाजांच्या मागे. जिथं वेपन्स उभे करून ठेवले किंवा तलवारी बंदुका ठेवल्या की हे क्लोज करून ठेवलं, ह्याच्यामध्ये दरवाजा ओलांडून ठेवला तर लोकांना कळलं नाही की इथं हत्यार वगैरे लपवले होते. जुन्या काळामध्ये ह्याच तळघरामधून शनिवारवाड्याच्या बाहेर, म्हणजे जी वेश होती आधी पुण्याची त्याच्या बाहेर भुयारी मार्ग जात होता एक. त्या भुयारी मार्ग आता नवीन बिल्डिंग झाल्या कन्स्ट्रक्शनमुळे ते आता बंद झालेलं आहे. त्यामध्ये इथं जर आपण बघितलं तर इथं ह्या वाड्याच्या रिस्टोरेशनच्या वेळेस ह्या 2-3 नेगेटिव्ह सापडल्या ज्या जुन्या काचेच्या असायच्या त्या. त्यामध्ये एक हे जुनं आरण्येश्वर मंदिर दिसतं वरती आपल्याला. त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे जे दिसतात ते काशीनाथ ठाकूर जाधव, भाऊसाहेबांचे मानस पुत्र आणि ते शार्प शूटर होते त्यांचे.
खालच्या ह्याच्यामध्ये जो फोटो दिसतो हा बाहेरच्या रूम मधला फोटो आहे. भाऊसाहेब रंगारेंचं कनेक्शन हे सार्वजनिक गणेश उत्सवाचे होतच. त्यांची सुरुवात त्यांनीच केलेली होती सार्वजनिक. पण त्यांचं क्रांतीशी रिलेशन कशा पद्धतीचं होतं हे आम्ही बघायला मिळालं आम्हाला ज्यावेळेस आम्ही जुने रेकॉर्ड ब्रिटिशांचे बघत होतो. त्यावेळेस ब्रिटिशांचे इंटेलिजन्स ब्युरोचे जे रिपोर्ट्स होते, बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटेलिजन्स रिपोर्ट्स, त्या काळामध्ये भाऊसाहेबांच्या मागे त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो जो आज आपण म्हणतो तशी इंटेलिजन्स ब्युरो लावून ठेवलेली होती. त्यामध्ये भाऊसाहेबांकडे त्यावेळेस ऑफिशियल वेपन ठेवायचे लायसन्स पण होते. ते 3 वेळा रिवोक केले होते तरी भाऊसाहेबांनी ते परत आणले होते. तेवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या इंटेलिजन्स रिपोर्ट जी इथं आपण लिहून ठेवलेलं आहे ते भाऊसाहेब लक्ष्मण जावळे वॉज अ मराठा होम ब्रिटिश कन्सिडर एक्स्ट्रीमली डेंजरस अँड ट्रबलसम मॅन. एवढी दहशत ब्रिटिशांमध्ये भाऊसाहेब रंगारेंची होती त्या काळामध्ये. आता ही जी रूम आहे ही 3rd सेक्शन आहे वाड्याचं, जिथं क्रांतिकारांच्या सगळ्या गुप्त बैठकी व्हायच्या. पहिली रूम आपण बघितली, जो एंट्रन्स होता तिथं लॉकिंग सिस्टम कशी होती. दुसऱ्या रूम मध्ये क्रांतिकारांना लपायला पुण्यातून एक्झिट होण्यासाठी भुयारी मार्ग, तिथं वेपन्स कसे लावायचे. तर ही तिसरी जी जागा आहे ही क्रांतिकारांच्या बैठकीची जागा होती. इथं क्रांतिकारक सगळे बसून सगळ्या खलबती चालायचं त्यांच्या. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जर आपण मांडी घालून बसलो तर इथं एक छोटीशी खिडकी करून ठेवली होती त्यांनी, जे बाहेरनं कपाडासारखं वाटतं, पण इकडनं पाहिलं तर बाहेरच्या रस्त्यापर्यंत लक्ष दिलं जायचं. तर त्या काळात रस्त्याची उंची खाली होती, आता रस्ता वाढलेला आहे, नाही तर आधी 2-3 पायऱ्या पुढे होत्या. तर त्यामुळे येणारा माणूस हा क्लिअर कट या खिडकीतून दिसायचा की बाबा कोण आलाय, ब्रिटिश आलाय, कोण आलाय, किंवा पोलीस आलेले आहेत किंवा आपलाच क्रांतिकारी आहेत. तशा इकडच्या मिटिंग डिस्बस केल्या जायच्या पूर्णपणे तिथं. म्हणजे 2-3 पायऱ्या सपोज खाली आहे, खाली होतं त्यामध्ये पहिले सगळ्यात पहिले चेहरा दिसून यायचा आतमध्ये येणार तिथं. त्यामुळे म्हणजे स्पेशली त्याच्यासाठी बनवलेलं त्यामध्ये की लक्ष असावं कंटिन्यू त्यामध्ये. आणि इकडनं बाहेर जो आपण मगाशी जो दरवाजा पाहिला की जे 3 दरवाजे बंद व्हायचे, त्यातला तिसरा दरवाजा ह्या बॅकच्या बाजूला होता. इकडनं बांधणं बाहेर क्रांतिकारी बाहेर निघू शकत होते त्यावेळेस. 1857चा जो लढा झाला होता तो पहिला स्वातंत्र्य लढा आपण म्हणतो. त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान सगळे एकत्र होते. त्यामध्ये ते काट्रेज चावायच्या पद्धतीने ते सगळा उठाव झाला होता पूर्णपणे. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बंद झाली आणि क्वीन्स प्रोक्लेमेशन आलं, ज्यामध्ये ब्रिटिश राज म्हणजे ऑफिशियल एम्पायरनी टेक ओव्हर केलं भारतावरती. त्याच्यात क्वीन्स प्रोक्लेमेशन मध्ये क्वीननी लिहून ठेवलेलं होतं की हा देश चालवायचा असेल तर त्यांच्या धर्मामध्ये हात घालायचा नाही, त्यांचे सोशल रिफॉर्म्स मध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये हात घालायचे नाही. तेच लक्षामध्ये ठेवता भाऊसाहेबांनी त्यांचं हे देवघर होतं, त्याच्यामध्ये एक देवारा असायचा. हा देवारा पुढे ओढला तर त्याच्या मागे 2 क्रांतिकारक लपू शकत होते. त्याचबरोबर डाव्या हाताला आणि वरती इथं त्यांनी असे कप्पे केले होते की त्यांचा सगळा जो काय दारू गोळा, बंदुका, गन पावडर असेल, बॉम्ब असतील, ते जे काय साठा होता स्वातंत्र्य लढ्यासाठी, हा साठा सगळा इथं लपवून ठेवलेला होता, जेणेकरून ब्रिटिशांची रेड जरी झाली तर ते देवाचे तर हात लागणार नाही. कारण ती क्वीन्स प्रोक्लेमेशन नमूद होते की त्यांच्या धर्मात, त्यामुळे तिथं कोणी हात घालणार नाही देवघरामध्ये. त्यांनी असे बनवून ठेवले होते. जवळपास 2013-14च्या आसपास हा वाडा पडलेला होता ही ऍक्च्युली बाजू सगळी. आम्ही तर साफसफाई करतो तेव्हा इथली पटायावरची हल्ली अशी जुनी, तर त्या पट्ट्याला ते कापड बाहेर आलं, ते आम्ही बाहेर ओढलं तर त्याच्यातून जवळपास आता 13 रायफल, 17 तमंचे जुने, 250 बुलेट, 9 गन पावडरचे बॉक्सेस, 4-5 तलवारी, रिव्हॉल्वर्स 3, भाऊसाहेबांची काठी, असे अनेक वस्तू त्यांच्या जे काय होत्या स्वातंत्र्य लढायच्या जे काय होता साठा, तो बाहेर निघाला. मग आम्ही तो करून आता म्युझियम मध्ये जतन केलेला आहे वरती. त्यामध्ये चेक म्हणजे देवघर सपोज इथे आहे या ठिकाणी असायचं, आणि हे इकडे जो हा छोटा कोनाडा दिसतो आहे इकडचा ना, हा खाली हा आज जो की हा जो छोटा कोनाडा दिसतोय इकडे आतमध्ये, पण हा असं म्हणजे याचं तोंड जरी लहान आहे पण आतमध्ये जर बघितलं तर हे भरपूर मोठा आहे. आणि इथे वर सुद्धा आपण बघितलं, हे इथे पाट्या दिसत आहे या ठिकाणी, तो इथे सुद्धा शस्त्रसाठा साठवून ठेवला जायचा. सुट्टी आहे जबरदस्त. हा तोच रथ आहे जो मगाशी आपण सुरुवातीला जो बघितले फोटो बाहेरचे इंट्रोडक्शन, त्यामध्ये जो फोटोमध्ये जो दिसतो रथ तो हाच रथ आहे. 1892 सालापासून ते आतापर्यंत याच रथामध्ये मिरवणूक काढली जाते श्रींची. त्यामुळे तोच रथ, त्यामध्ये कुठलेही चेंजेस केले नाहीत देवाऱ्यामध्ये वगैरे. ते फक्त खालचा हा भाता होता, तो खराब झाला होता, तेवढाच आम्ही बदल होता. त्या पुढं एक कप्पा पण असायचा जुन्या काळामध्ये तिथं, त्याच्यामध्ये त्यांचे सगळे काही गोष्टी वेपन जसं काही ठेवले जायचे, पण तो आता आम्ही काढून टाकलेला आहे. हा सागवानी रथ 1892 पासून त्यात म्हणजे ह्याला सुद्धा 135 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही श्रींच्या मिरवणुकीमध्ये हाच रथ असतो पूर्ण. हा रथ ज्या वेळी म्हणजे जेव्हा गणेशोत्सव सुरू झाला तेव्हापासून आजही तोच रथ आहे. आणि पूर्ण सागवानी पूर्ण सागवानी रथ.
आणि मी असं ऐकलं की याचे जे चाका आहेत हे 180 डिग्री पर्यंत हो, फिरतात. पूर्ण फिरतात म्हणजे- त्यामध्ये टर्निंगच्या वेळेस हम्म. पूर्ण फिरतात. हा जो आहे हा पूर्ण त्या साईडला डायरेक्शन मध्ये वळवू शकतो आपण तिथं. म्हणजे आजही ज्या वेळेला प्रोसेशन निघते, म्हणजे मी प्रत्यक्ष भाऊसाहेब रंगारी गणपतीची जी प्रोसेशन आहे ती पाहिली आहे आणि ते एवढं भव्य असताना ते बघताना म्हणजे थक्क व्हायला होतं की इतका मोठा रथ कम्प्लीट सागवानी आहे. म्हणजे हा कमीत कमी 1000 किलो पर्यंत वगैरे तरी असं वजन असेल. 1800 किलो पर्यंत. बापरे. आणि आजही तो जशाचा तसा जो वारसा आहे तो इथल्या ट्रस्ट मंडळींनी आणि इथल्या जे व्यवस्थापकीय लोक आहेत त्यांनी जपून ठेवला हे विशेष आहे. आणि खरं तर आपल्या पुण्याची तीच ओळख आहे की जे आहे, जे इतिहास आहे तो अजूनही आपण जपण्याचा प्रयत्न करतोय. आता ही जी मूर्ती बनवली होती भाऊसाहेबांनी अशा 5 वेगवेगळ्या मूर्त्या बनवल्या. सर्वप्रथम ही 1892 साली ही मूर्ती बनवली. ही मूर्ती पूर्ण इको फ्रेंडली आहे. ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून आणि लाकडी भुसेपासून बनवलेली मूर्ती आहे. या मूर्तीचं स्वरूप बघितलं तर गणपती हा गणपतीच्या स्वरूपामध्ये दिसत नाही. आपण गणेशाची मूर्ती बघतो तेव्हा हातामध्ये मोदक, सोंड मोदकाकडे वळलेली असते. हस्तिदंताचा वापर लेखणी म्हणून असतो. एका हातामध्ये कमळ असतं वगैरे ते. पण ह्याच्यात जर बघितलं तर सोंडेचा वापर राक्षसाच्या मनगट पिळताना केलेला आहे. हस्तिदंताचा वापर लेखणी नाही तर शस्त्र म्हणून केलेला आहे तिथं. हातामध्ये परशु आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे आणि एक पैलवानाच्या पटामध्ये बनवलेली ही मूर्ती आहे. ह्यांना डायरेक्ट इंडिकेशन द्यायचं होतं भाऊसाहेबांना की आपला सार्वजनिक गणेश उत्सव हा आपण काय एंटरटेनमेंटसाठी नाही तर हा सार्वजनिक लढ्यासाठी की लोकांनी एकत्र यावं, रस्त्यावर यावं यासाठी बनवलं. त्यामुळे त्यांनी मूर्ती थ्रू डायरेक्ट संदेश दिला होता की राक्षस म्हणजे हा ब्रिटिश आणि हे आपण सशस्त्र क्रांतीनेच हा लढ्याने आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. त्यानंतर 1893 साली त्यांनी तरोडे गणपती म्हणून आहे तर तिथली मूर्ती त्यांनी बनवून त्यांना दिली होती. त्यामध्ये 3 राक्षस आहेत वेगवेगळे. नंतर 1894 साली राजाराम मंडळ जे आता आहे इथं त्यांना त्यांच्याकडे एक मूर्ती. पण या सगळ्या मूर्तींचे पैलवानी पट वेगवेगळ्या पद्धतीने बनवले होते. ही तीच मूर्ती आहे जी भाऊसाहेबांनी बनवलेली आहे. म्हणजे 1892 पासून आजपर्यंत हीच मूर्ती. ही मूर्तीत काही बदल नाही आहे, कुठल्याही प्रकारचं विसर्जन नाही, काही नाही. कुठलाही बदल त्या मूर्तीमध्ये काही केलेला नाहीये. त्यामुळे त्या मूर्तीला आणि या रथाला 135 वर्ष म्हणजे सार्वजनिक गणेशाचा इतिहास आपण जर म्हणला तर सुरुवातीपासून आजपर्यंत ह्या मूर्ती समोर सगळं घडलेला आहे. सो आता आपण भाऊसाहेब रंगारी भवन मध्ये वरच्या मजल्यावर चाललो आहे. आपण खालचा मजला संपूर्ण बघितला. सुरेश दादांनी आपल्याला या संपूर्ण भवनाची सुंदर माहिती देतात. आता आपण या वरच्या मजल्यावर आलो आहे. चला. हे जे खाली जे काही वेपन सापडले आम्हाला भाऊसाहेबांचे त्यावेळेस कशा प्रकारे क्रांती चालू असेल आणि हे सगळे वेपन्स त्या देवघरामध्ये दडवलेले होते आणि हे जवळपास 100 वर्षानंतर बाहेर निघाले. तरी हे वेल टू डू कंडिशन मध्ये सगळे. आणि जवळपास आता याची जर आपण लांबी बघितली तर हे 3 फूट ते 3.5 फुटाची एक बंदूक आहे. हे सगळे ठासणीचेच वेपन्स आहेत. पूर्णपणे सगळे ठासणीचे वेपन आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे जेवढे वेपन्स आहेत, रायफल्स असतील, तमंचे असतील, सगळे ह्याच्यावरती सगळ्यावरती ब्रिटिश एम्ब्लेम आहेत. ब्रिटिश क्राऊनचे एम्ब्लेम. जवळनं बघितलं की तुम्हाला ह्याच्यावरती दिसून येतील एम्ब्लेम सगळे. थोडक्यात जर हे 22-23 जर वेपन आपण पकडले जे आता आपल्याला दिसले त्यावेळेस समजा 30 असतील तर किती ब्रिटिश अधिकाऱ्यांना किंवा सोल्जर असतील त्यांना मारून बिरून त्यांच्याकडनं हे वेपन्स ताब्यात घेतलेले असतात. त्यामध्ये जे 1857चा रिव्होल्ट ज्या एनफिल्ड रायफल वरून झाला त्याची जी नंतर सुधारित एनफिल्ड रायफल झाली 1861ला त्या ह्यात ही आहे सेकंड नंबरची. ही भाऊसाहेबांची काठीच आहे. त्यामध्ये काठी पण म्हणजे खालचा लाकडी भाग वाटतोय. नाही, पूर्ण लाकडी. त्याच्यावरती ऍक्च्युली चांदीची मूठ होती जुन्या ह्याच्यामध्ये पण ती आता नाही सापडत. इकडे जर जवळनं बघितलं त्याच्यावरती दिसत 1861 टॉवर. त्याच्या बाजूला क्वीनचा क्राऊनचा एम्ब्लेम आहे. म्हणजे VR म्हणजे व्हिक्टोरिया कदाचित असं काहीतरी म्हणजे क्राऊनचा तो एम्ब्लेम. आणि ते 1861 टॉवर. 1861 टॉवर. हा म्हणजे तो क्राऊन पण जो आहे ना तो व्हिक्टोरिया राणी त्यांचा तो एम्ब्लेमच होता ब्रिटिश राजचा. हे वेगळ्या टाईपची तर गुप्ती. नंतर हे रिव्हॉल्वर्स होते त्यामध्ये. हे खालच्या साईडची आपण गावठी टाईपची बनवू शकतो बंदूक. आणि हे थोडेसे एक्सक्लुझिव्ह वेपन्स होते त्यांच्यामधले. आता हा जो येतो तो फ्लिंट रॉक वाला आहे. ह्याच्यामध्ये तो जो दगड दिसतो तो
वरती आहे त्यामध्ये ट्रिगर मध्ये. तो ट्रिगर सापडल्यानंतर तो दगड जेव्हा आपटतो तो आजही ठिणग्या निघतो. तो आजही वर्किंग कंडिशन मध्ये ती गन आहे पूर्णपणे. ही खालची बघितलं तर ह्याचा नॉझल पूर्णपणे बॅरल वेगळ्या पद्धतीचं आहे आणि अख्खं गोल्ड प्लेटेड आहे त्याच्यामध्ये तिथं. गोल्ड प्लेटेड आहे. हा गोल्ड प्लेटेड इथे दिसते इथून असं. म्हणजे वरून पण दिसते काही भाग. ही खालची जी आहे हे अख्खा बॅरल सिल्वरचा आहे त्याच्यामध्ये. हा वरचा जो भाग आहे पूर्ण तो सिल्वरचा आहे आणि त्याला खालून हे दिलेलं आहे, त्याला तो लाकडी सपोर्ट असतो. हे जे तुटलेले खालचे दिसत आहेत 2019-20 मध्ये जेव्हा हा वाड्याचं रिस्टोरेशन चालू केलं तर ही मागची बाजू पडलेली होती. आता रथाची जी मागची भिंत होती ती हार्डली एक 8-10 फुटाचीच होती. ती भिंत जेव्हा उतरवली त्या भिंतीच्या मध्ये हे लपवलेले वेपन्स होते सगळे आणि वेगवेगळ्या टाईपच्या बुलेट्स त्यामध्ये. गन पावडर वगैरे जी होती ती सगळी लाईव्ह असल्या कारणाने आम्ही ती हे करून हँडओव्हर करून टाकली. ती काय ठेवता येत नाही आपल्याला त्यामध्ये, ते आम्ही हँडओव्हर करून घेतली. आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही या वाड्यातल्या खुंट्या आहेत किंवा हा वाडा जेव्हा रिस्टोर केला 2019ला पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल बालन यांनी, त्यांनी जेव्हा सुरुवात केली तर त्यांच्या डोक्यामध्ये पहिलं हेच होतं की आपण रिस्टोरेशन करताना कुठली नवीन वस्तू वापरायची नाही. जे काही जुनं आहे ते आहे तसंच मेंटेन करून, म्हणजे इथली जी बांधकामं पण केलेली आहेत त्या विटा ज्या होत्या पुस्तकी विटा त्या काढून त्याच बसवल्या. इथला सिमेंट ही पद्धत वापरली नाही. चुन्याचा घाणा आणला होता, त्या चुन्याच्या घाण्यानेच केलेले हे प्लास्टर्स. आपलं रेग्युलर प्लास्टर सिमेंटचं प्लास्टर किंवा पीओपीचं प्लास्टर नाही, हे प्लास्टर वापरून चुन्याचं नंतर गोवा सँड वगैरे सगळे एकत्र करून हे प्लास्टर जसं आहे तसं रिस्टोर केलेलं त्यामुळे तिथं. म्हणजे आजही ती जुनी झलक जी आहे ती तर दिसती आहे, पण याचं आयुष्य सुद्धा तुम्ही अजून वाढवून घेतलं की पुढचे 100-150 वर्ष अजून हा इतिहास लोकांना परत. ही जुनी पेटी होती, प्रचंड जड आहे. ह्याच्यामध्ये काही वेपन्स खाली गाडलेले मिळाले होते रिस्टोरेशनच्या वेळेस. म्हणजे समजा स्टोरेज म्हणून स्टोरेज म्हणूनच त्या काळामध्ये. म्हणजे एका माणसाला आता उचलणं पण अवघड आहे. म्हणजे झाकणच एवढं जड आहे. मला वाटतं हे लॉकिंग सिस्टम पण होती. लॉक सिस्टम होती त्यावेळेस खालच्या आतमध्ये. लाकडी फळ्या लाकडी फळ होता त्या. तर त्यामध्ये आता खालनं लोकांना दिसलं नाही तर वरनं कळव की इथं ती वेपन्स लपवलेली होती. अच्छा, हे देवघर याच्या खाली आहे. हा, देवघर बरोबर याच्या खाली. हा, तर त्यामुळे वरनं ग्लास लावले की इथं वेपन्स लपवले. म्हणजे वेपन्स या वरून इथून काढले नाही, तिथनंच खालनच काढलं होतं. रूम मध्ये आहोत. हे सगळ्यात पवित्र रूम या वाड्यातले आम्ही मानतो, कारण ह्याच रूम मध्ये बसून भाऊसाहेब वगैरे त्यांचे 13 सहकारी होते ज्यांनी त्यावेळेस पहिल्या वर्षी गणपती इथं समोर सरदार इचलकरंजीकरांचा वाडा होता, त्या वाड्याच्या तबेल्यामध्ये त्यांनी गणपती बसवला होता. नंतर 1893 साली जिथं बाजूला आता मंदिर आहे ते मंदिर सोनार म्हणून होते, त्यांच्याकडनं विकत घेतलं जागा आणि तिथं मंदिर बनवलं. आणि आता 1893 पासून ते आज पर्यंत त्या मंदिरामध्येच गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये ही जर लोक तुम्ही जर बघितली तर बळवंत नारायण सातव, दगडूशेठ हलवाई, बाळासाहेब नातू, लखुशेठ दंताळे, खंडोबा तरोडे हे तरोड्यांकडे 1893 साली एक मूर्ती भाऊसाहेबांनी दिलेली होती तरोड्यांकडे. ते आता त्याच्यामध्ये 3 राक्षस आहेत त्या मूर्तीमध्ये. ते 2 राक्षस सेपरेट होतात त्याच्यामध्ये. ते फक्त गणपतीमध्येच ती मूर्ती बाहेर काढतात त्यांच्या वाड्यामध्ये. आता काशीनाथ ठकुरी जाधव त्यांचे मानसपुत्र आणि शार्पशूटर, पटवर्धन खाजगीवाले, घोटवडेकर, स्वतः भाऊसाहेब रंगारी आणि हसबनीस. हे हसबनीस म्हणजे इथं जुना वाडा होता हसबनीस बकळ म्हणून, ते हे मामासाहेब हसबनीस. भाऊसाहेब रंगारीच्या नंतर जसं खाली सांगितलं तसं काशीनाथ बुवांनी गणेश उत्सव सांभाळला. काशीनाथ बुवा 1958 साली गेल्यानंतर 20 वर्षानंतर परशुराम बाळाजी निकम, पीबी निकम यांनी जवळपास 1994 to 1995 पर्यंत त्यांनी गणेश उत्सव पूर्णपणे सांभाळला. त्यामध्ये काय 1892 साली पहिल्या वर्षी 3च गणपती बसले, भाऊसाहेब रंगारी, घोटवडेकर आणि खाजगीवाल्यांचा. खाजगीवाले हे नंतर जोगेश्वरीचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांचा गणपती होता. घोटवडेकर भाऊसाहेबांच्याच गणपतीमध्ये आले. 1893 साली ज्या भाऊसाहेबांबरोबर जी काही ही मंडळी होती त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की आता दगडूशेठ हलवाई होते, त्यांनी 1893 साली तिकडे गणपती बसवला. त्यामध्ये कसबा गणपती सार्वजनिकरित्या बाहेर आला, जोगेश्वरी सार्वजनिकरित्या बाहेर आला. असे ते 3 गणपतीचे 13 गणपती झाले. आणि मग त्या उत्सवानंतर 26 सप्टेंबर 1893 लोकमान्य टिळकांनी एक अग्रलेख लिहिला आणि मग त्यांनी 1894 जवळपास 100 गणपतीची नोंद झाली. त्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की सगळी व्यवस्था सुरुवात भाऊसाहेबांनी केल्यामुळे 1892 साली मिरवणुकीत भाऊसाहेबांचा गणपती पहिला
प्रथम क्रमांकावर होता. 1893 साली पण मिरवणुकीत प्रथम क्रमांकावरती भाऊसाहेबांचाच गणपती होता. पण 1893 साली मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगल झाली, ज्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की हिंदू मुसलमानचे दंगली वगैरे होतात, त्यामुळे आम्ही काय तुम्हाला 1894 साली त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मिरवणुकीची परमिशन देणार नाही. भाऊसाहेबांनी जाऊन ती परमिशन काढली. त्यामध्ये त्या परमिशनला मिरवणुकीच्या आदल्या दिवशी गणपतीला लाईनी लागत होते. सगळे रे मार्केटला म्हणजे आताचे मंडईला जे येतात, काही भवानीपेठ नानापेठ मधले जे गणपती होते ते दारूवाला पुलावरनं येत होते लाईनी लागायला. दारूवाला पुलाची इथे एक छोटी मस्जिद आहे. त्या मस्जिदमध्ये ब्रिटिशांनी काही त्यांची माणसं पेरलेली होती आणि जेव्हा गणपती लाईनीला लागत होते, बरं ब्रिटिशांनी परवानगी द्यायच्याच त्यांनी एक अट टाकली होती की जिथं जिथं मस्जिद असेल मिरवणुकीमध्ये त्या रोडमध्ये रस्त्यामध्ये, तिथे इथं मस्जिद तुम्हाला लागेल तिथं तुम्ही तुमची पारंपरिक वाद्य वाजवणं बंद करायचं, तरच आम्ही तुम्हाला अशी अट घालून त्यांनी दिली होती. आदल्या दिवशी रात्रीला मिरवणुकीला जेव्हा लागत होते गणपती, तेव्हा त्यांची माणसं तिथं पेरून ठेवली होती दारूवाला पुलाच्या मस्जिदीचं. आणि गणपतीच्या तिथं ब्रिटिशांच्या माणसाने दंगल घडून एकाएकी 3000 लोक त्या दंगलीमध्ये सामील झाले. भाऊसाहेब रंगारी आणि घोटवडेकरांना ही माहिती तर वाड्यात मिळाली. भाऊसाहेब रंगारी वेपन घेऊन तिथे गेले, दंगल थांबवली आणि सकाळी परत मिरवणुकीला येऊन उभे राहिले. त्या दिवशी 1894च्या मिरवणुकी भाऊसाहेब रंगारींनी डिसिजन, त्यांचा जो पहिला गणपती होता तो गणपती साईडला उभा केला. अख्खी मिरवणूक माझ्या समोरनं सुखरूपपणे पार पडल्यावरती शेवटला मी माझा गणपती हलवला. ती प्रथा आजपर्यंत अशी त्या पद्धतीने चालू आलेली की पहिला स्वतःचा क्रमांक असून त्यांनी मिरवणूक ही अख्ख्या माझ्या देखरेखीखाली पार पडावी. म्हणून आज सुद्धा हा गणपती सकाळी पहिला मंडईत जाऊन उभा राहतो, मग कसबा गणपती वगैरे येतात आणि मग प्रॉब्लेम झाला की आता भाऊसाहेब रंगाचा पहिला गणपती बाजूला झाल्यावर मग आता कोण जाणार पहिला, कारण खासगीवाले जे होते त्यांच्या बरोबर पहिले ते जोगेश्वरीचे अध्यक्ष झाले. मग त्यावेळी डिसिजन घेण्यात आला की पहिला ग्रामदैवत कसबा गणपती आहे, पहिला तो जाईल, दुसरे ग्रामदेवी जोगेश्वरी, ते गणपती जाईल तांबडी जोगेश्वरी. असे हे फक्त मिरवणुकीचे क्रमांक आहेत, मानाचे नाही, मिरवणुकीचे क्रमांक आहेत. त्याच्यामध्ये हे क्रमांक भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले होते त्यामध्ये. त्या काळापासून ते मिरवणुकीच्या क्रमांकाप्रमाणे मग ते पास मध्ये मिरवणुकीचे पास वाटप पण इकडनं चालू झाले. मग ती मिरवणूक संपल्यानंतर 2-3 दिवसानंतर भाऊसाहेब रंगारींना अटक करण्यात आली. ती त्यांची पहिली आणि शेवटची अटक. त्यांच्यावरती आरोप लावला की दंगल त्यांनी घडवून आणली, पण त्याच्यासाठी सेशन म्हणजे जवळपास कलकत्तावरनं सेशन जज मागवले पुण्यामध्ये. त्यांचे हे करायला की त्यांनी ठरवलं होतं की या माणसाला आता सापडलं तर सोडायचं नाही. पण त्या काळामध्ये सगळे आय विटनेसांनी दिला गेला की भाऊसाहेब रंगारी तिथं होते. पण भाऊसाहेब रंगारींनी एक आय विटनेस दिला जो त्यावेळेसचा ब्रिटिशचा न्यूजपेपरचा एडिटर होता, त्यांचा गव्हर्नमेंट एम्प्लॉई होता. त्यांनी सांगितलं की मी ते मिरवणूक कशी होते काय होते ते फोटो काढायला मी पुण्यात आलो होतो. तर रात्री भाऊसाहेब रंगारी हे वाड्यात माझ्यासमोर गेले आणि सकाळी माझ्यासमोरच वाड्यातून बाहेर आले. हे दंगलीत जाऊ शकत नाही तिथं काय करायला. पण त्यालाही माहित होतं की त्याच भाऊसाहेबांनी ते भुयाराचा वापर करून दंगल थांबून परत भुयारातून वाड्यातून थांबले होते. ती फर्स्ट अँड लास्ट अरेस्ट होती भाऊसाहेबांची. त्यानंतर भाऊसाहेबांना कोणी अरेस्ट केलं. त्या पद्धतीने गणेश उत्सव पुढे चालू राहिला. 97-98 साली प्लेग झाला, रँडचा मर्डर झाला इथं पुण्यामध्ये वगैरे तिथं. त्यावेळेस पण काही गोष्टी अशा सापडतात की चाफेकर बंधू आणि काशीनाथ ठकोजी जाधव या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, म्हणजे बाळकृष्ण चाफेकर हे जे जेलमध्ये ज्यांनी आत्मचरित्र लिहिलंय त्यामध्ये त्यांनी स्वतः उल्लेख केलाय की काशीनाथ ठकोजी जाधव आणि आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती की रँडला पहिला कोण ठोकला. ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती. पण त्याचे सगळे प्लॅनिंग कदाचित ह्या वाड्यामध्ये पण झाले असतील काय त्यावेळेस, पण त्यांचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला की आमच्या दोघात कॉम्पिटिशन. हा क्रांतीचं स्वरूप ज्या पद्धतीने भाऊसाहेबांनी बाहेर आणलं सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मार्फतून, ते लोकांपर्यंत आजपर्यंत आम्ही पण अशा माहितीतून पोहोचवायचा प्रयत्न करतोय. हा खूपच महत्वाचा इतिहास काकांनी सांगितला. म्हणजे हा तर खरोखर मलाही माहित नव्हता आणि कदाचित भरपूर पुणेकरांना हे माहिती नसेल. आणि म्हणजे हा फक्त भवन वाडा किंवा जुनी वास्तू नाहीये, एक आपल्या इतिहासाचं एक पान आहे हे की जे आपल्याला जपणं आवश्यक आहे आणि हे पिढवून पिढव आपल्याला हे माहिती मिळत राहावी असं मला वाटतं. काका अजून एक प्रश्न मला असा पडला की आता या ठिकाणी अनेक म्हणजे फोटो जे दिसत आहेत आणि भाऊसाहेब रंगारींसोबत या सगळ्यांनी म्हणजे आपल्या देशासाठी हे लढले आहेत सगळे लोक. यांचे पण पुण्यात आज म्हणजे काही लोकांचे इथे वाडे किंवा भवन आहेत ना. तरोड्यांचा वाडा आहे, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकतात, त्यांना आपला रेफरन्स दिला तरी तुम्ही त्यांना भेटू शकतात. ते तुम्हाला आता गणपती आता एक साधारण माझ्या मते 15 ऑगस्ट नंतर ते गणपती बाहेर काढतील व्यवस्थित करायला, कारण ते फक्त उत्सवापुरतं करतात. तो असा आडवा आहे, मध्ये गणपती एक राक्षस, साईडला 2 राक्षस आहेत, ते डिसमेंटल होतात राक्षस पूर्णपणे. त्यांचा वाडा आहे. हसबनीस बखर त्यांचा आता रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेले, खाजगीवाल्यांचा पण गेलेला आहे. पटवर्धनांचा इथं बाहेर पण तो तुटला, इथं कॉर्नरलाच वाडा आहे.
अच्छा. इथून बाहेर पडलं सकाळ प्रेस पासून तर राईट साईडला बघितलं की तिथं बोर्ड वगैरे पण दिसेल, पण तो लॉक असतो, तिथं कोण राहत नाही. आता त्यामुळे त्यांचा जुना वाडा आहे तिथं. दगडूशेठ हलवायचा नाही. सातवांचा नारायणपेठेमध्ये एक वाडा होता, तो पण आता रिडेव्हलपमेंट झालेला आहे तिथं. इथं एक त्यांचं जुनं घर होतं, ते पण त्यांचं झालेलं आहे तिथं. निकमांचं तिथं देशमुखवाडी सदाशिव पेठेमध्ये होतं, ते पण हे झालेलं आहे. दंताळे सराफ जे आता आहेत आपल्या रविवार पेठेमध्ये, त्यांचं दुकानाचं फक्त एक जुनं राहिलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे मोस्टली आता जर झालं तर तरोड्यांचं एक, हा तरोड्यांचं एक आहे. त्यानंतर इथं जुना वाडा जर म्हटलंय बघायचा लोकांना तर नक्षीकाम पद्धतीने बघितलं तर लक्ष्मी रोडला मोती चौक जो आहे तिथं कोपऱ्यावरती सराफांचा एक वाडा आहे. अच्छा. त्याचं नाव कन्हैयालाल सराफ म्हणून. ओके. कॉर्नरलाच आहे तो. खालपासून वरपर्यंत लोखंडी आणि अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. आजही आहे. आहे एकदम व्यवस्थित आहे तो वाडा. लक्ष्मी रोडने मोतीचा चौकातून आलं ना, सोन्या मारुती चौकातून की डाव्या त्याला बघतच येतं. असा डाव्या त्याला असा उभा दिसतो. खाली ते कन्हैयालाल सराफांचे आणि वरती त्यांचं घर आहे. त्यांची गॅलरी बिलरीचे जे काय आहे सगळं इतकं जबरदस्त नक्षीकाम आहे तिथं. सो हे आपण मुद्दाम असं ठेवलेलं आहे असं काकांनी सांगितलं. जे आधीचा वाडा जो होता, जो ऍक्च्युअल याला पुस्तकी वीट असं म्हणायचे, म्हणजे चपट्या विटाच्या होत्या. त्या चपट्या विटा अशा पद्धतीने होत्या. So हा पॅच मुद्दाम ठेवलेला आहे की जुना वाडा कसा होता हे आताही समजावं याच्यासाठी. सो सध्या आपण त्या ठिकाणी जे त्यांचं वर ऑफिस आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपण सध्या ते त्यांचं वरचा सगळ्यात वरचा फ्लोअर आहे हा, ज्या ठिकाणी जे पण काही व्यवस्थापकीय काम असेल ते या ठिकाणाहून सांभाळलं जातं. सो मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होता हा पुण्यातील अगदी मध्यभागी शूट झालेला असा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ भाऊसाहेब रंगारी भवन या ठिकाणी शूट झाला. त्यासाठी विशेष अशी सगळ्यात पहिले म्हणजे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मला या ठिकाणी जे मिळाले ते म्हणजे दीपक दादा काळे यांनी मला खरं तर या ठिकाणी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भेटले आणि या वाड्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी मला श्री सुरेश दादा यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्यांनी अर्थातच तुम्ही आता संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेली माहिती बघितलीच आहे. सो खरोखर पुण्यातील हे एक ऐतिहासिक ठेवा आहे. पुण्यामध्ये जेव्हाही तुम्ही याल अगदीच शनिवार वाड्याच्या मागेच 2 मिनिटाच्या अंतरावर हे भाऊसाहेब रंगारी भवन आहे. सो नक्की हे बघायला या. आणि याची जी टायमिंग आहे ती कशी असते? सकाळी 10 ते संध्याकाळी ऑल 7 डेज. तो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही ऑल डेज येऊ शकता. आणि नक्कीच या ठिकाणी या. पण या ठिकाणी येताना एवढी काळजी घ्या की हे ऐतिहासिक वास्तू आहे. सो या ठिकाणी तुम्हाला कुठेही इथली शांतता किंवा इथली स्वच्छता ही खराब करायची नाहीये. तर या ठिकाणी येताना तुम्ही या वास्तूचं रिस्पेक्ट करून याल अशी अपेक्षा आहे. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.